नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील शिवसेना पक्षाची बैठक आयोजित केली। त्या निमित्ताने या बैठकीला उपस्थिती या नांदेड उत्तर मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख गंगाधर बोरवडे साहेब, तसेच आमचे दुसरे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे, मंगेश कदम, आमचे प्रमुख काका सावंत, तसेच गटनेता वीरेंद्रसिंग गाडेवाले, तसेच संदीप गाडेवाले आणि आमचे दर्शनभाई सिद्धू अशी सर्व पदाधिकारी होती, महिला आघाडी होती, तसेच सर्व जे उमेदवार उभे होते त्यांनी सुद्धा उपस्थित लावली। आणि मुख्य नांदेड शहरातल्या नांदेड उत्तर मतदारसंघातल्या शहराचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली। शाखा प्रमुखाने पक्ष वाढला पाहिजे या हेतूने ही बैठक आयोजित केली आणि बैठकीत सूचना दिल्या की आपला पक्ष कसा वाढवायचा। आता नवीन शाखा प्रमुख, नवीन विभाग प्रमुख, नवीन बूथ प्रमुख असे नियोजन आमचं भविष्यामध्ये ठरलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आहेत, विधानसभा, लोकसभा या हिशोबाने आम्हाला ही बैठक वाढ करण्यासाठी, पक्ष वाढ करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे। याच्यात सूचना सुद्धा दिलेल्या आहे जिल्हा परिषदेने, मी सुद्धा दिलेले आहे। आपल्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांची ताकद वाढवायची आणि ताकद वाढत पक्ष सुद्धा वाढला पाहिजे या हेतूने नांदेड उत्तर मतदारसंघातले जनतेची कामं झाली पाहिजेत। यासाठी जे आज उमेदवार उभे होते त्यांना सुद्धा ताकद देण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे। त्या निमित्ताने 100% त्यांच्या मी पाठीशी आहे। सर्व शिवसैनिकाच्या नांदेड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे। एकनाथभाई शिंदे साहेब सुद्धा सर्व शिवसैनिकाच्या पाठीशी राहतील याची मला गॅरंटी, कारण एकनाथभाई शिंदे एक सामान्य शिवसैनिक असल्यामुळे सामान्य शिवसैनिकाचे मुख्यमंत्री झालेत या हेतूने त्यांना जाण आहे। 100% आमच्या पाठीशी राहतील, या नांदेड उत्तर मतदारसंघाला पक्ष वाढण्याची ताकद देतील आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही 100% पक्ष वाढण्याची कटिबद्ध राहील। येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त पक्ष वाढेल, शाखा खोलतील आणि वार्ड वाईज, प्रभाग वाईज, नगर वाईज शाखा खोलायच्या येणाऱ्या काळामध्ये। या निमित्ताने सांगतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत।